श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 974. आपण आज सुंदरकांडाच्या अंतिम दोह्यामध्ये प्रवेश करत आहोत. आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं की प्रभू रामचंद्र आणि समुद्राच्या या संवादामध्ये काही जीवनाला स्पर्श करणारी सूत्र समुद्र प्रभू रामचंद्रांच्या जवळ व्यक्त करतोय. प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाणाच्या धाकाने जणू काही समुद्राला त्याची मर्यादा ओळखून दिली. मी तुझा स्वामी आहे याची प्रत्यक्ष जाणीव त्यांनी समुद्राला या बाणाच्या आधाराने करून दिली. समुद्र प्रभू रामचंद्रांचे उपकार आपल्या मनामध्ये मानतोय आणि म्हणतो की प्रभू भल कीन मोही सिख दीनी मर जादा पुनी तुमरी कीनी. प्रभू रामचंद्रांनी मला माझी मर्यादा समजावून सांगितली. यामध्ये त्यांनी माझं खऱ्या अर्थाने भलंच केलेलं आहे. आणि मग काल आपण एका ज्याला थोडासा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे अशा चौपाईचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला की ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी. अशा या 5 गोष्टी या शिक्षा देण्यासाठी योग्य आहेत. परंतु ही शिक्षा कशासाठी आहे तर त्यातूनच एक मांगल्य, त्यांचा एक परम उद्धार कशा पद्धतीने साकारला जातो आणि त्यांच्या समवेत अनेकांना देखील कशी परम प्रसन्नता प्राप्त होते. अशा या 5 तत्वांचं आपण चिंतन कालच्या कथा विभागामध्ये बघितलं. आज आता समुद्र जो प्रभू रामचंद्रांना शरण आलेला आहे त्याला प्रभू रामचंद्रांनी अंतिम टप्प्यामध्ये एक प्रश्न विचारलाय की तू हे सर्व मला सांगतोयस ते ठीक आहे, तू जड आहे स्वभावाने हे देखील मला कळालं, तुझी मर्यादा तुला कळाली, तुला तुझ्या अपराधांची जाणीव झाली आणि त्यामुळं तू आता कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षेसाठी पात्र नाहीस. परंतु जे माझं कार्य आहे, जी मी तुला विनवणी करतोय, जी मी तुला प्रार्थना करतोय त्याचं उत्तर तू मला दे. सुनत बिनीत बचन अति कह कृपाल मुसुकाई जेही विधि उतरे कपि कटको तात सु कहु उपाई. ज्या पद्धतीने या समुद्रावरून हे वानर आणि अस्वल दळ तुला पार करून लंकेमध्ये पोहोचेल असा उपाय हे समुद्रा तू मला सांग, हे तात तू मला सांग. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र इथं समुद्राशी जो आपला संवाद करत आहेत त्यातील हा अंतिम दोहा 60वा दोहा त्याचा आज आपण गायन करूयात. नाथ नील नल कपि द्वौ भाई लरिकाई ऋषि आशीष पाई तिनके परस किए गिरि भारे तिनके परस किए गिरि भारे तरियहि जलधि प्रताप तुम्हारे. मैं पुनिउर धरि प्रभु प्रभुताई करियहूँ बल अनुमान सहाई. सीता राम सीता राम रामा सीता राम सीता राम रामा एहि विधिनाथ पयोधि बंधाई. एहि विधिनाथ पयोधि बंधाई अजहि यह सुजसु लोक तिहु गाय. एहि सर मम उत्तर तटबासी हतहु नाथ खल नर अघरासी. सीता राम रामा सीता राम रामा सुनि कृपाल सागर मन पीरा.
सुनि कृपाल सागर मन पीरा, तुरत ही हरि राम रणधीरा। देखी राम बल पौरुष भारी, हर्षि पयो निधि भयहु सुखारी। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सकल चरित कही प्रभु ही सुनावा, चरण बंदी पाथोधि सिधावा। निज भवन गवनेउ सिंधु, श्री रघुपति यह मत भायहु। यह चरित कलिमल हर जथामति, दास तुलसी गायहु। सुख भवन संशय समन दवन, विषाद रघुपति गुण गना। तजि सकल आस भरोस गावही, सुनहि संतत सठ मना। सकल सुमंगलदायक रघुनायक गुणगान, सादर सुनहि ते तरहि भव, सिंधु बिना जल जान। इति श्रीमद् रामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने पंचम सोपान सुंदरकांड समाप्तः। श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। नमः पार्वती पतये, हर हर महादेव। सज्जनो, अशा रीतीने आपला हा सुंदरकांडचा अंतिम दोहा त्याचा आपण गायन केला. सुंदरकांडच्या या 60ही दोह्यांना आपण एका वेगळ्या वीररसाने युक्त असलेल्या चालीमध्ये गायला. त्याचा एक आनंद वेगळाच आहे. रामायण हे संपूर्ण पाठ करण्यासाठी योग्य असा ग्रंथ आहेच, परंतु त्यामध्येही विशेषत्वाने सुंदरकांडाच्या पाठाचं महत्व आहे. जेव्हा जेव्हा तुमचं मन उद्विग्न होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला असहाय्य वाटू लागेल, जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये काळजी चिंता ही तुम्हाला जणू काही एखाद्या आकाशात दाटलेल्या काळ्या मेघाप्रमाणे भंडावून सोडेल, सज्जनो, एकच उपाय आहे. मनापासून हनुमंताची उपासना करा. या सुंदरकांडाच्या पाठाच्या माध्यमातून, हनुमान चालिसाच्या माध्यमातून, भीमरूपी स्तोत्राच्या माध्यमातून. हनुमंत ही अशी दैवता आहे जी आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या या प्राणाचं अखंड रक्षण करते. कारण प्राण हा वायुरूप आहे आणि अशा या वायू तत्वाचा स्वामी हनुमंत आहे. हा हनुमंत आमच्या अंतरंगातली चिंता काळजी भय याचं निवारण करतो. त्याचबरोबर आमच्या या मनरूपी असलेल्या वायूला देखील भगवंताच्या चरणी तो सतत बांधून ठेवतो, अनुसंधानात ठेवतो. असं हे हनुमंताचं विलक्षण कार्य आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो, नवे नवे आपल्याकडे याचना करतो. आपण सुंदरकांड ऐकलं, आपण त्याचा मनापासून आस्वाद घेतला, परंतु ही सुरुवात आहे. आता सुंदरकांडाला सोडू नका. आम्ही गेल्या वर्षी कोरोना काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा अनेक लोकांना आवाहन केलं आणि आज जवळजवळ 100-500 मंडळी आमच्या या सुंदरकांडच्या माध्यमातून अखंड ही हनुमंताची उपासना करतात. साखळी पद्धतीने पहाटे 4 वाजल्यापासून दररोज पाठांना सुरुवात होते. ती रात्री 9-10 वाजेपर्यंत प्रत्येक जण आपल्या वेळेला साखळी पद्धतीने पाठ करत राहतो. अर्थात ह्याचा केवळ आणि केवळ आपल्या स्वतःच्याच उत्कर्षासाठी, आपल्या स्वतःच्या साधना उन्नतीसाठी म्हणून हा सगळा प्रपंच आहे. अशा या सुंदरकांडाचा आपण सगळ्यांनी मनापासून आश्रय घ्यावा आणि हनुमंताची आपल्या सर्वांवरती अपार कृपा व्हावी. अशा या सदिच्छेसहितच मी आज या
60व्या दोह्याच्या निरूपणाला सुरुवात करतो. आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं की प्रभू रामचंद्रांनी या सागराला विनंती केली की तुझी सगळी वचनं ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये तुझ्यावरती कुठलाही क्षोभ नाही, कुठल्याही पद्धतीचा क्रोध नाही, परंतु मला आता एकाच गोष्टीचं उत्तर दे की या तुझ्या अथांग असलेल्या या जलाशयाला आम्ही हे एवढं मोठं वानर आणि अस्वल दळ कशा पद्धतीने पार करून लंकेमध्ये पोहोचू शकतो. आणि हा प्रश्न प्रभू रामचंद्रांनी समुद्राला विचारताच समुद्र अत्यंत मनापासून आपल्या स्वतःला लांघून कशा पद्धतीने या सेनेने लंकेमध्ये जावं याचं उत्तर प्रभू रामचंद्रांना देऊ लागतो. नाथ नील नल कपिद्वौ भाई लरिकाई ऋषी आशिष पाई. प्रभो, आपण एवढे कष्ट घेतले, माझ्या किनारी बसून 3 दिवस माझी आराधना केली, वेळ प्रसंगी आपण क्रोध धरून माझ्यावरती बाण देखील धनुष्याला संधान करून मला जागृत केलं, आणि आपण मला जो प्रश्न विचारत आहात की तुला पार करून आम्ही कशा पद्धतीने लंकेमध्ये जायचं प्रभो, याचं उत्तर तर आपल्या पाठीमागच आहे. आपल्या या वानर दळामध्ये नाथ नील नल कपिद्वौ भाई. आपण लहानपणापासून हनुमंताच्या या सोबत्यांची नावं ऐकत आलेलो आहोत. नील आणि नल हे जे 2 वानर या किष्किंधेपासून हनुमंताच्या बरोबर आहेत, अखंड आहेत, मौन रूपामध्ये आहेत, त्यांचा कुठेही आपल्याला संवाद दिसत नाही. अशा या नील आणि नलाच्या हातामध्ये एक विलक्षण जादू आहे. ते ज्या वस्तूला स्पर्श करतील आणि तो दगड ते जेव्हा माझ्या या जलाशयामध्ये टाकतील तेव्हा तो दगड हा बुडू शकत नाही. नाथ नील नल कपिद्वौ भाई लरिकाई ऋषी आशिष पाई. बघा सज्जनो, किती सुंदर आहे जीवनासाठी हे सूत्र. आपण बऱ्याचदा एखादा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा त्या प्रश्नाशी आपण अनंत प्रकाराने संघर्ष करत असतो, आणि अशा प्रश्नांमध्ये आपण अनेकदा मनस्ताप देखील सहन करत असतो की मला बाहेरून मदत पाहिजे, मला समोरच्याकडून उत्तर पाहिजे, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचदा आपल्याच जवळ असतं, जणू काही आपल्याच अंतःकरणामध्ये कुठेतरी दडलेलं असतं. गरज असते आपण आपल्या स्वतःच्या आतमध्ये उतरून बघायचे. हे नील आणि नल जे प्रभू रामचंद्रांचे सेवक होते, त्यांच्या हातामध्ये हा एक विलक्षण चमत्कार होता, आणि याची कल्पना प्रत्यक्ष नील आणि नलाला देखील नव्हती. बघा, सुंदरकांडची सुरुवात होते, जामवंताने हनुमंताची स्मृती पुनर्प्रस्थापित केली, आणि त्याचा शेवट होतो समुद्राने नल आणि नीलाला त्यांच्या अंतरंगामध्ये असलेल्या या सामर्थ्याची, या त्यांच्या स्मृतीची पुन्हा आठवण करून दिलेली आहे. हे समस्त शास्त्रच मुळी जीवापासून ब्रह्मस्वरूप होण्याचं आहे. जीवाला देखील प्रत्येक टप्प्यावरती हा स्मृती भ्रंश झालाय की मी ब्रह्म आहे, मी भगवंताचा अंश आहे. तो केवळ या देहबुद्धीच्या आधाराने स्वतःला संकुचित करतो, आणि मग आपल्याच स्वतःच्या प्रश्नांशी तो लढत राहतो. अनेक प्रश्नांची उत्तरं ही या आपल्या देहबुद्धीच्या अवस्थेमुळं, या भ्रमामुळं आमच्या अंतरंगामध्ये निर्माण झालेली असतात. रज्जो यथार्हेर भ्रमः बालकांडामध्ये गोस्वामीजी सांगतात की प्रभू रामचंद्रांच्या कृपेशिवाय हा भ्रम जाऊ शकत नाही. तोपर्यंत हे मायेचं स्वरूप आम्हाला असंच नाचवत राहतं, ज्याप्रमाणे सर्पाला समजून आपण दोरीला देखील घाबरून राहतो, तशी या जीवाची अवस्था असते. त्यामुळे सुरुवात जामवंताकडून हनुमंताच्या स्मृतीला प्रदान, तर शेवट देखील सागराकडून नल आणि नीलाला त्यांच्या सामर्थ्याची पुनर्स्थापना. काय कथा आहे बरं. आपल्याला आठवत असेल की जेव्हा ब्रह्मदेवाने प्रभू रामचंद्रांची ही प्रार्थना केली, जय जय सुरनायक, त्या पद्धतीने ही प्रार्थना करून या आकाशामधून या परमात्म्याला सगुण साकार होण्याची विनंती ब्रह्मदेवाने केली.
भगवंताने त्यांना वचन दिलं की मी काही काळानंतर अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि कौसल्याच्या पोटी जन्म घेईन. सर्व देव निर्धास्त झाले आणि पुन्हा देव स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागले असताना ब्रह्मदेवाने या सर्व देवांना बोलवलं. म्हणाले, अहो, प्रत्यक्ष परमात्मा आता इथं साकार होणार आहे आणि तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये जाऊन आपल्या भोगांमध्ये रममाण होण्याची इच्छा होती तरी कशी? देवता म्हणाले, मग आपण सांगा, आम्ही काय करू? तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही आता वानर अस्वलाचं रूप धरून मेरुमंदार पर्वतांच्या गुहेंमध्ये त्याची वाट पाहत राहा आणि जेव्हा प्रभू रामचंद्र या भूलोकावरती येतील तेव्हा त्यांच्या सेवेसाठी किष्किंधा नगरीमध्ये जाऊन वास करा. ब्रह्मदेवाने हे विधी लिखित समस्त देवतांना सांगितलं आणि त्याच ब्रह्मदेवाने आपले 2 सुपुत्र जे हे नल आणि नील हे या ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, त्यांना देखील या वानरांच्या बरोबर या कार्यामध्ये समर्पित केलं. म्हणजे केवळ दुसऱ्याला उपदेश देऊन तुम्ही त्यांची सेवा करा असं नाही, तर ब्रह्मदेवाने आपल्या पुत्रांना देखील या वानर दळामध्ये दिलं. हे नल आणि नील किष्किंधेमध्ये लहानपणापासून हनुमंताच्या सोबतीमध्ये, आणि त्यामुळं जसं हनुमंत हा ऋषीमुनींचे डोंगरच्या डोंगर उचलायचा आणि ते एका ठिकाणून उचलून दुसरी ठिकाणी नेऊन ठेवायचा, आणि त्यामुळं ऋषींनी जसं हनुमंताला स्मृतिभ्रंश करून टाकला की तुला तुझ्या सामर्थ्याची कल्पनाच येणार नाही, जोपर्यंत कोणी सामर्थ्यवान सद्गुरू रामकार्यासाठी म्हणून तुला पुन्हा स्मृती प्रदान करत नाही, तोपर्यंत तुला तुझ्या या सामर्थ्याची आठवण होणार नाही. अशा रीतीने जामवंताच्याकडून हनुमंताचं जसं सामर्थ्य प्रस्थापित होतं, त्याचप्रमाणे या नलनीलाची देखील कथा आहे. कथा अशी आहे की हे नलनील लहानपणी असेच द्वाड होते. ऋषीमुनी नदीच्या किनारी ज्या खडकांवरती बसून स्नान करायचे, संध्या करायचे, बऱ्याचदा या ऋषीमुनींची फसगत होण्यासाठी ते स्नानाला येण्याच्या आधी काठावरच्या सगळ्या दगडांना ही 2 बालक वानर रूपामधली नदीमध्ये ढकलून द्यायची, त्यांना पाण्यामध्ये बुडवून टाकायची, आणि बऱ्याचदा ऋषीमुनींना स्नानासाठी दगड देखील ठेवायचे नाहीत. कशा तरी ऋषीमुनी इकडे स्नान करू लागले की पटकन ते पळत आश्रमामध्ये जायचे. त्यांच्या आश्रमामध्ये जे शाळीग्राम त्यांनी पूजेमध्ये ठेवलेले असायचे त्या शाळीग्रामांना देखील ते नदीमध्ये सोडून द्यायचे. अशा रीतीने ऋषी मुनींनी जाणलं की ही 2 बालक आपल्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणतायत, आणि मग त्यांच्यापैकी एका सामर्थ्यवान ऋषीने त्यांना शाप दिला. अहो, शाप कसला? तो एक आशीर्वादच होता. जसा आपण एखादा सोन्याचा दागिना आपल्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून लॉकरमध्ये ठेवावा, मग आपल्याला असं वाटतं की ते सोनं हरवून गेलं का आपलं? नाही, ते योग्य वेळेला वापरामध्ये यावं म्हणून जसं आपण त्याला सुरक्षित ठेवतो, त्याप्रमाणे या नल आणि नीलाच्याकडं असलेल्या या दुर्गुणाचाच वापर आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी करावा. यासाठी म्हणून भगवंताच्या प्रेरणेनेच या ऋषी मुनींच्याकडून एक असा शाप मुखातून निघतो की तुम्ही आमचे हे दगड बुडवून, आमचे हे शाळीग्राम बुडवून आमच्या साधनेमध्ये विघ्न आणताना जा, आम्ही तुम्हाला शाप देतो, याच्या पुढे तुम्ही जे काही म्हणून दगड पाण्यामध्ये टाकाल ते बुडणारच नाहीत. तुम्ही आमची फटफजिती करण्याचा प्रयत्न करता, परंतु तुमचीच फजिती होईल जेव्हा तुम्ही मोठे मोठे दगड पाण्यात टाकाल आणि ते बुडणार नाहीत. नल आणि नील अत्यंत लहान होते. हा लहानपणीचा द्वाडपणा होता आणि त्यामुळे त्यांना ऋषीमुनींचे शब्द काही कळालेच नाहीत. परंतु जसं आपल्याला लहानपणी एखाद्याने जरब दाखवली, एखाद्याच्या मनात भीती बसली की जसं आपण पुन्हा त्या मार्गात वाटेला जात नाही, त्याप्रमाणे या साधू संतांनी आपल्याला पकडलं, आपल्याला रागवलं. या भीतीमुळं हे नल नील देखील पुन्हा त्या अशा गोष्टी करण्याचं धारिष्ट करू शकले नाहीत. अशा रीतीने सर्वसामान्य वानरांसारखे ते या अंगदाच्या टोळीमध्ये राहायचे. सुग्रीवाच्या हाताखालची जी काही कामं असतील तो सांगेल त्या पद्धतीने करत राहायचे. आणि मग आता ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या या कार्यात सागराने नल आणि नीलाला
त्यांच्या या लहानपणीच्या प्रसंगांची आठवण करून दिली, ज्याची विस्मृती नलनीलाला झाली होती. त्यांना माहीत देखील नव्हतं की हा असा काही आपल्याला शाप या ऋषीमुनींकडून मिळालेला आहे. सागर म्हणतोय, नाथ नील नल कपिद्वऊ भाई लरिकाई ऋषी आशिष पाई. लहानपणी त्यांना हा ऋषीमुनींनी आशीर्वाद दिलाय. हा शाप नाही, हे तुझ्या कार्यामध्ये उपयोगाला यावं यासाठी तुझ्याच प्रेरणेने या ऋषीमुनींच्याकडून आलेलं आशीर्वचन आहे. बघा सज्जनो, लहानपणी आम्हाला बऱ्याचदा आमच्या आई वडिलांचं, आमच्या थोड्या मोठ्यांचं असे काही कडक शब्द ऐकावे लागायचे. आई कित्येकदा आपल्याला चिडून मेल्या देखील म्हणायची. मग आपण या मेल्या शब्दाला आशीर्वाद समजायचा का शाप समजायचा? या सर्व गोष्टींमधून आपल्याला जे एक व्यक्तित्व प्राप्त होतं, ज्याच्या आधाराने आपण समाजामध्ये कार्य करू शकतो, अशा या कठीण शब्दांमधून देखील आमचा विकास व्हावा, आमच्या मनामध्ये काहीतरी चांगलं कार्य करण्याची भूमिका तयार व्हावी, हाच या सर्व शब्दांच्या मागचा अर्थ असायचा. त्याप्रमाणे ऋषीमुनींनी देखील जरी थोडंसं चिडून या नलनीलाला हे शब्द उच्चारले असले तरी हा प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी मिळालेला एक खूप मोठा असा आशीर्वाद होता. आणि बघा गोस्वामीजी किती सूक्ष्मता टिपतात. तिनके परस किये गिरी भारे तरी यही जलधी प्रताप तुम्हारे. प्रभो, त्यांचे स्पर्श झालेले दगड जर आपण समुद्रामध्ये टाकले तर हे दगड निश्चितपणे तरंगतील. परंतु या तरंगण्याच्या मागे दोन कारण आहेत. तरी यही जलधी प्रताप तुम्हारे. आपल्यासारखी लोक म्हणतील की अरे हे तर मग सगळं नलनीलानीच केलेलं कार्य आहे. नलनील हे वास्तुविशारद होते, कारण की ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, विश्वकर्माचे पुत्र आहेत, आणि त्यामुळे उत्तम पद्धतीने हे स्थापत्यशास्त्र ते जाणून आहेत. समुद्र देखील या गोष्टींच्या मागची भूमिका आपल्या समोर विशद करतोय की तरीही जलधी प्रताप तुम्हारे. नल आणि नीलाने स्पर्श केलेले हे दगड, परंतु त्यातून सेतुबंधन निर्माण होणं हे केवळ प्रभो तुमच्या कृपेचं फळ राहणार आहे. फार सुंदर अर्थ आहे याच्यामध्ये. बघा, ऋषींनी काय शाप दिलेला आहे की तुम्ही टाकलेले दगड हे पाण्यामध्ये बुडणार नाहीत, परंतु त्यांनी असा आशीर्वाद दिलेला नाही की ते दगड एका जागी स्थिर राहतील. ते कदाचित प्रवाहावरती जसं लाकूड किंवा एखादी हलकी वस्तू तरंगत जावी त्याप्रमाणे ते वाहून देखील जाऊ शकतात. समुद्रामध्ये लाटा आहेत, समुद्राचं पाणी स्थिर नाही. त्यामुळे नल आणि नीलाच्या कार्याच्या आधाराने हा सेतू तयार होणं शक्य नाही, कारण हे जर दगड सतत हालत राहिले तर हा सेतू कधीच एकसंग होणार नाही, त्याला कधीच पूर्णत्व येऊ शकणार नाही. परंतु तिथं प्रभू रामचंद्रांच्या कृपेचं फळ आपल्याला प्राप्त होईल. नल आणि नीलाने स्पर्श केलेले दगड पाण्यावरती तरंगतील आणि प्रभू रामचंद्रांच्या प्रभावामुळं, त्यांच्या प्रतापामुळं ते एका जागी स्थिर देखील राहतील. किती सुंदर आहे हे सूत्र. जीवनाच्या या अशाच अनेक लाटा, यामध्ये आम्ही तरंगून तर जातो, कशा तरी पद्धतीने आपलं जीवन आम्ही क्रमतो, परंतु अशा या जीवनामध्ये या लाटांवरी हेनकाळत कसं बसं आयुष्य पूर्ण करणं हा एक भाग झाला. आणि कितीही जरी लाटा आल्या तरी आपल्या मनाचं स्थिरत्व टिकवणं हा एक वेगळा भाग झाला. सामान्य मनुष्य देखील कदाचित असंवेदनशील होऊन कसा बसा या भवसागराच्या लाटांना सहन करत त्यांचे फटके खात जशी दिशा मिळेल त्या पद्धतीने वाहवत जाऊ शकतो. परंतु जो प्रभू रामचंद्र निष्ठ आहे, जो सद्गुरु निष्ठ आहे, तो या सर्व प्रसंगांमध्ये देखील आपल्या वृत्तीला स्थिर ठेवू शकतो. आणि एक लक्षात घ्या, या सर्व समुद्रावरती हा सेतू जो बांधला जातोय ना, या सेतूच्या आधाराने प्रभू रामचंद्र राक्षसांचा वध करायला चालले आहेत असं जर आपल्याला वाटत असेल तर हे आपलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे.
हा सेतू बंद आहे. प्रत्यक्ष परमात्मा राक्षसांच्या उद्धारासाठी या सेतूच्या आधाराने लंकेमध्ये पोचणार आणि या राक्षसांना जीवन कृतकृत्य करण्याची एक संधी मिळवून देणार आहे. त्यामुळे जीवनात सेतू तोच बांधू शकतो जो आपली वृत्ती स्थिर ठेवू शकतो, जो प्रत्येकाचा स्वीकार करू शकतो. जीवनामध्ये लोकांना दूषित करून त्यांच्यावरती आपल्या मतमतांतरांच्या आधाराने त्यांना वाळीत टाकणं हे फार सोपं आहे, परंतु आपल्या वृत्तीला स्थिर ठेवून अशा राक्षसी समाजाला देखील स्वीकारणं आणि त्यांच्या अंतिम हिताची इच्छा मनामध्ये ठेवणं हेच प्रभू रामचंद्रांच्या कार्यामधल्या या सेतूचं खरं लक्षण आहे. बघा, अशा रीतीने समुद्र प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की आपल्या कृपेने हे दगड स्थिर होतील आणि नलनीलाला मिळालेल्या आशीर्वादामुळे ते पाण्यावरती तरंगतील. आणि अशा रीतीने हे दोघं वास्तुविशारद, हे स्थापत्यशास्त्र करणारे नलनील काही दिवसामध्येच प्रभू आपल्या कृपेने एक अतिशय सुंदर असा सेतू या समुद्र किनाऱ्यापासून ते लंकेपर्यंत आपणासाठी बांधतील. मैं पुनी उरधरी प्रभु प्रभुताई, करियहु बल अनुमान सहाय. मी या सर्व कार्यामध्ये आपला सेवक आहे. माझं जेवढं बळ आहे, मला जेवढं जमेल, मला जेवढं अनुकूल असेल तेवढं मी निश्चित या सेतू बंधनामध्ये आपल्यासाठी प्रयत्नशील राहीन, आपल्यासाठी अनुकूल राहीन, आपलं सहाय्य करीन. हे प्रभू, आपण मला मार्ग विचारला, आपण मला विचारलं की मी कशा पद्धतीने लंकेमध्ये या समस्त वानर दळाला घेऊन जाऊ, तर याचं हे उत्तर आहे, एही विधी नाथ पयोधी बंधाय, जेही यह सुजसु लोक तिहु गाय. अशा पद्धतीने या समुद्रावरती हा असा उत्तम सेतू आपण नलनीलाच्या मार्गदर्शनाखाली बांधून घ्या. आपल्या प्रभावाने या सर्व मोठ्या मोठ्या पाषाणांना स्थिर करा आणि अशा या सुंदर सेतूवरून आपलं हे एवढं अजस्त्र सैन्य अत्यंत सहजतेने बिनु प्रयास सागर तरही सकल भालू कपिधारी, हे जे विभीषणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं की कुठल्याही पद्धतीचे प्रयास न करता अत्यंत सहजतेने या कार्यामध्ये या वानरांना आणि अस्वलांना या समुद्र पार करण्याची संधी मिळावी, हा जो विभीषणाचा सदुपदेश होता, नेमकं तेच कार्य समुद्र आपल्या या अनुमानाने, आपल्या या बळाच्या सहाय्याने करू इच्छित आहे की प्रभो, अशा प्रकारे या समुद्रावरती आपण हा पूल बांधा आणि अशा या सेतूचं तिन्ही लोकांमध्ये अतिशय सुंदर असं यश गायलं जाईल. सज्जनो, हा सेतू आजही आपल्याला या अवकाश यानांमधून घेतलेल्या फोटोग्राफ्समध्ये दिसून येतो. समुद्राच्या खाली आजही या पर्वतराशी आपल्याला दिसून येतात. रामेश्वरला अजूनही माझं दर्शन झालेलं नाही, परंतु आपल्यापैकी जी मंडळी रामेश्वरला गेलेली आहेत, जिथून या सेतूबंधाची निर्मिती झालेली आहे, अशा ठिकाणी समुद्रामध्ये कित्येक जण प्रभू रामचंद्रांचं नाम घेऊन आजही पाषाण टाकून बघतात आणि तिथले पाषाण समुद्रामध्ये तरंगत असल्याचे अनेक पुरावे आज या कलियुगामध्ये देखील उपलब्ध आहेत. आपण कसं नाकारू शकतो हे सत्य? मला मोठा खेद वाटतो, वैषम्य वाटतं की काही वर्षापूर्वी या सागरी मार्गामध्ये या सेतूबंधनामुळं जहाजांना येण्या जाण्यामध्ये आडकाठी निर्माण होत होती. अशा वेळेला तत्कालीन सरकारने त्या सेतूला तोडून टाकावं की जेणेकरून जहाजांना येण्याचा मार्ग हा सोयीस्कर होईल, असा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव कायद्याच्या अखत्यारीमध्ये गेला आणि तेव्हा हे सर्व काही काल्पनिक आहे, अशा गोष्टी घडल्याच नाहीत, अशा प्रकारचं अंडरटेकिंग सरकारकडून न्यायालयामध्ये देण्यात आलं. खरोखर जर या गोष्टी सर्व काल्पनिक आहेत, तर या अवकाशामधून या समुद्राच्या तळाशी दिसणारा हा सेतूबंधनाचा जो मार्ग आहे, किंवा आजही या समुद्रामध्ये हे पाषाण तरंगण्याची जी काही दृश्य आहेत, या सगळ्यांना आपण कल्पना कशी म्हणायची?
नाथ नील नल कपिद्वौ भाई लरिकाई ऋषी आशिष पायी. ऋषी मुनींच्या तपश्चर्येचं हे फळ आहे, प्रभू रामचंद्रांच्या कृपेचं हे फळ आहे. आणि अशा या सेतुबंधनाची निर्मिती जी या त्रेतायुगामध्ये झाली, त्याचं सुयश आजच्या काळामध्ये देखील अनेक रामभक्त अत्यंत मनापासून गात असतात. आणि हे सुयश तिन्ही लोकांमध्ये परमपवित्र आहे, तिन्ही लोकांमध्ये अत्यंत आदराने श्रवण करण्यासारखं आहे. कारण एक भगवंताचा अवतार आपल्या समस्त भक्तांच्या समवेत राक्षसांचा स्वीकार करण्यासाठी हा सेतुबंध करतोय. या जगामध्ये असलेल्या या सत्व रज तमो गुणांचा हा समन्वय करून त्या सर्वांना गुणातीत करणारा असा हा सेतू आहे. आणि त्यामुळं अशा या सेतूचं हे विलक्षण रूप तिन्ही लोकांमध्ये, तिन्ही काळांमध्ये अत्यंत मनापासून आदराने गायलं जाईल. हाच गोस्वामीजी आम्हाला या सेतुबंधनाच्या निमित्ताने एक सुंदर आशीर्वाद देतात. आणि या सेतुबंधनाचं आपल्या जीवनामध्ये देखील आपण अनुकरण करावं, आपल्या हृदयामधून देखील अशा लोकांपर्यंत आपण सेतुबंधन करून त्यांचा स्वीकार करावा. अशा रीतीने या सेतुबंधनाचा बोध देखील सांगू लागतात. आता आपण सुंदरकांडचा अंतिम टप्पा, त्यात राहिलेले या 2 चौपाया, एक छंद आणि शेवटचा दोहा याचं चिंतन उद्याच्या कथा विभागामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.